चिरंजीव कुमार हरिभक्त पारायण प्रणय गणेश कलंबे यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसासाठी आम्ही आज वेस्टला जातो आहे. वेस्टला जाऊन आम्ही तो कार्यक्रम सेलिब्रेशन करणार आहे. मग त्याच्यासाठी आम्ही संपूर्ण परिवार ह्या कार्यक्रमासाठी निघालेलो आहे. पण आमचा जातो आहे बड्डेसाठी. रुद्र कशा चाललो आहे आपण वेस्टला? बड्डेसाठी. कुणाच्या बड्डेला? प्रणयसाठी आम्ही तर गिफ्ट घेतोय. गिफ्ट घेतलं. दाखवा साहेब जरा जॅकेट बिकेट कसं वाटतंय ते. हो, टी शर्ट ह्याच्या आतमध्ये टी शर्ट असतं. आता काय यंग जनरेशन आहे त्याच्यासाठी एक फॅशनेबल टी शर्ट. धन्यवाद. ही अशी पोझिशन आहे. होतास ना मग घरी काय करतो? अंडी घाले आने जान दो. मैडम का आने दो पहले. मैडम का आने दो. मैडम को पहले आने दो. सब साइड हो जाओ. मैडम का आने दो. मैडम का आने दो. आणि हे कुठे? हा ही कुठे? काय आलं? नाही घालायचं. काय आलं? आम्ही कपडे आणले. आम्ही कपडे आणले बघा आमच्या लेकाला घालायचं. पण आज घालू शकतो. रुद्र घालायचे का कपडे? भावाचा बर्थडे. पट्टेवाला असत ना का? त्याच्याकडे एक काय त्याला अंडी नाहीत ना म्हणून तो तसा बोलतोय. हो जळतोय म्हणजे एक अर्थाने असं होतंय. ए त्याला बर्थडे नाही घ्यायचे आहेत कपडे. तुला पण आपण असंच घ्यायचं कपडे. हे बघ तुला पण आपण असंच घ्यायचं दादा. मग कसं घ्यायचं बाई? एक हे आधी पेनने का केक कापणे का? त्याचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसासाठी आम्ही संपूर्ण कुटुंब इथं जमा झालेलो आहे. तर माझ्याकडून आणि आमच्या संपूर्ण परिवाराकडून आमच्या प्रणयला वाढदिवसाच्या भक्तिमय शुभेच्छा देतो आणि त्याला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. तो लहानपणापासून मालकरी आहे आणि मला वाटते वयाच्या किती 24 नाही किती वर्षापासून 5 वर्ष मालकरी आहे. म्हणजे चांगलं आहे की संतांच्या किंवा वारकऱ्यांच्या संप्रदायामध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि चांगली गोष्ट आहे. असं प्रत्येक मुलाने असं आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करणं गरजेचं आहे आणि वारकरी संप्रदाय येणं गरजेचं आहे. आणि त्यात आता 24 संपून 23 संपून 24 वर्षामध्ये पदार्पण केलंय. तरी त्याला असंच त्याचं आयुष्य आणि येणारं भविष्य उज्ज्वल हवं आणि त्याला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो ही आपण ईश्वराने प्रार्थना करतो. आणि आता संपूर्ण परिवार त्यांना शुभेच्छा देईल. सुरुवात इकडून करा. हो ते छान आहे ना. आमचे मोठे चिरंजीव प्रणय गणेश कलंबे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना सिद्धिविनायकच्या कृपेने त्यांना उदंड आयुष्य लाभो ही सिद्धिविनायकच्या प्रार्थना करतो. संजना खूप साऱ्या शुभेच्छा. कुणाला? असं पूर्ण बोलायचं. हां, आमचे रील स्टार ज्यांना रीलची खरोखर आवड आहे आणि त्यांना म्हणजे आपला ब्लॉग बनवण्याचं कारण त्यांचं म्हणजे असं की त्यांना वाटतं की ब्लॉग बनावा, ब्लॉग आपला चांगला बनावा आणि त्यांना पण त्या रीलची आवड आहे. तर त्या सविता त्यांना प्रणयला आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील. तुम्ही त्यांच्या शुभेच्छा ऐका. बोला. आमच्या लेकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि स्वामी समर्थ त्याला उदंड आयुष्य लाभो. म्हणजे त्याला खूप आयुष्यामध्ये बरंच काहीतरी करायचंय. त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत हीच आमच्याकडून प्रार्थना. आता ही आपली रिद्धी बोल. हॅपी बर्थडे दादा. प्रणय सॉरी रुद्र पुढं कोण? दादा कुणाला बर्थडे? हां तुम्ही बोला. हॅपी बर्थडे दादा. हॅपी बर्थडे दादा. आता अजून तीन गिरायक आमच्या अजून आलेलं नाहीये. तर ते आता येतील तिघी जणी आणि त्यानंतर त्या पण शुभेच्छा देतील. त्यानंतर आमचा जो पुढचा काय कार्यक्रम असेल तर आम्ही तुम्हाला ह्या ब्लॉगच्या मार्फत दाखवू शकतो आणि तुम्ही बघू शकता. धन्यवाद. अगं ते डॉक्टरचं आणलंय ना ते कानाला लावायचं. अगं हो सांगितलं आम्हाला 10 टाइम चेक करणार येते तर बरं ना. हिला ने 10 दिवस तिकडे. कट केला. तो का अरे पण त्याला मी बोलते सुमे राहिले. सुमे वाढदिवस शुभेच्छा दे प्रणयला. बनूला आता कुठे आहे कुठे? अरे देवा. दे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ताई अरे असा हो राहते का?
होय, ती दुसरी सुरी कुठे नेली? हॅपी बर्थडे टू यू. टंकू हॅपी बर्थडे कर. बोल का जोरान बोल, आवाज नाही आला. हा. चला आता ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो आता क्षण जवळ आलेला आहे, म्हणजे केक कापायचा. तर बर्थडे बॉय प्रणय कलंबे या जरा इकडे पुढे. हा, हे बघ, हे टाकून. बाकी पब्लिकनी जरा थोडं साईडला. आज ज्याचा दिवस आहे हे काय ठेवलंय मी? हे मोबाईल सोडून कार्यक्रम चालू झाला. पप्पा उठा तिथून. किती डेकोरेशन. आका हे घ्या. आका घरी संजा. आता सालावतप्रमाणे ज्या दरवर्षी पाच सवासणी येतात पुढे, इथे सालावतप्रमाणे इथे बस. येऊ द्या पुढे. बर्थडे कुणाचा आहे? अरे त्याला कापू दे ना. संकुला घे. बर्थडे कुणाचा आहे? बारक्या पोराचा बर्थडे का काय? बारकपूर पण छान सावरून घेतात ना. तू इथे बस नाही तर ह्याला मांडीवर घे. याला मांडीवर घे. ये. धरे इकडे बघ. तुला लावूय पहिला दामडिया. धर. काय रे? तो नाही ना क्रियांश. टी पाडशील. मध्ये बसला असा. तर कधीच केक कापला असता. धरे असता. त्यांचा कुठं आई बर्थडे त्या लोकांना लावायला बसलीत ती. बघितलंस का? कॉलेज चालू आहे. तुझं काय रे? काय पण फोकस ऑन बिरेस. आज सर्व झगमग 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 बस असा मागे पुढे बसलाय. असा जोडीला. झगमग आम्ही झगमग. ना थांबा. मी आहे का? गवाई. हा खात्मा करायला काय? मगाशी वाटलं आई आता तांदूळ टाकली. नाही साखर मांडली ना. चीटिंग केली. बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल के दिन हो हजार. हैप्पी बर्थडे टू यू प्रणय. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. मोठी मम्मी जेवणाची तयारी. बसायला नव्हतं ना काय? ते पंगत पहिली पाडून घेता तर फोन करून पंक्तीला बसते लोक. कशाला बस आता हे राहू दे. ही लोक नको आता राहू दे. नाही येत आपल्यासाठी. हे इकडे बसा. कोण वाटतंय पत्रावल्या? मी वाढतो. वाडा का ना पत्रावल्या? बसू दे ना. पहिले सगळ्यांना हे करू द्या ना. काय पहिली पंगत बसा लवकर. दुसरं कुठे माहितीये का आपलं गोडाऊन आहे ना, बरोबर गोडाऊनच्या बाजूला. कशी जेवायची? थांब 2 मिनिटं. म्हणलं हाडू कोण तुला बोललं रात्रीला 2 दे? कोण नाही, त्या दोघांना बोलली पाहिजे असेल तर द्या. तिघांनी त्याला एकच. आम्ही आजचा वाढदिवस साजरा केला आहे. सर्व आपली आपापल्या घरी निघालेले आहेत. तुम्हाला सर्वांना एक संदेश देतो या आपल्या चॅनलच्या मार्फत की असाच एकत्र कुटुंब राहा, मजा करा. एकत्र कुटुंब असल्याने भरपूर फायदे होतात, अनेक फायदे होतात आपलं. त्याच्यामुळे सर्वांनी असं एकत्र मिळून कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. आता सर्वांना बाय करतो आम्ही. चला चला बाय बाय. चला संजना
वहिनी चला. रुद्र आमचा बघा हा केकचा मालक हा फक्त ह्याला केक खाण्याशिवाय काय प्रॉब्लेम माहिती नाही. बरं गुलाबजामुन हा केक आणि गुलाबजामुन एवढं त्याला पाहिजे बस. शिलाई मारून द्यायचे. चप्पल तशी घ्यायची. गेलत पोचल्यात चला.